नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 या वर्गासाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत निकोलो मॅकेव्हेली या पाश्चिमात्य विचारवंताच्या विषयी आपण चर्चा करत आहोत. मागील भागात आपण मॅकेव्हेलीने केलेले नैतिक व धर्मविषयक केलेले विचार आणि त्याचं राजकारणापासून केलेलं विलगीकरण याविषयी आपण माहिती घेतली. आजच्या भागात आपण मॅकेव्हेलीचे राज्यासंबंधीचे विचार जाणून घेणार आहोत. खरं तर आपल्याला माहिती आहे की ॲरिस्टॉटल या विचारवंताने राज्याला एक नैसर्गिक संस्था मानलेलं होतं. तर मॅकेव्हेली हा राज्याला मानवनिर्मित किंवा कृत्रिम संस्था मानतो. राज्याला व्यक्ती आणि समाजापेक्षा श्रेष्ठ मानताना मॅकेव्हेली दिसून येतो. मॅकेव्हेलीच्या मते राज्य निर्मितीच्या मुळाशी माणसाची स्वार्थबुद्धी असते. व्यक्तीला सामाजिक बनवण्याचं कार्य हे राज्यसंस्था करत असते आणि म्हणून माणसाच्या स्वार्थाचं साधन म्हणजे राज्य असं मॅकेव्हेली म्हणतो. कारण सुरक्षितता आणि स्वास्थ्य हे राज्यामुळेच प्राप्त होतं. जी माणसं महत्त्वाकांक्षी असतात ती आपल्या शौर्यानं सत्ताधारी बनतात असं मॅकेव्हेली म्हणतो. ॲरिस्टॉटल हा व्यक्तीचं सुख हे राज्याचं उद्दिष्ट मानतो, तर मॅकेव्हेली हा व्यक्तिहितापेक्षा राज्याला महत्त्व देतो. व्यक्ती राज्याला जबाबदार असते, पण राज्य कोणालाही जबाबदार असत नाही असं मॅकेव्हेली सांगतो. मॅकेव्हेलीने मग ह्या राज्याच्या विषयी मांडलेले विचार एक काही वैशिष्ट्यांच्या स्वरूपात आपल्याला बघता येतील. तो असं म्हणतो की राज्यापूर्वीची अवस्था काय होती, तर मॅकेव्हेलीने राज्याच्या निर्मितीपूर्वीच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. तो असं म्हणतो की एक काळ असा होता की जेव्हा समाज आणि राज्य निर्माण झालेलं नव्हतं, सगळीकडे अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली होती. लोकांच्या जीवाला आणि संपत्तीला संरक्षण प्राप्त झालेलं नव्हतं, धोका होता. मानवाने स्वतःच्या जीवितासाठी आणि संपत्तीच्या रक्षणासाठी मग राज्याची निर्मिती केलेली दिसते. समाजाला संघटित करण्यासाठी लोकांनी काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर सोपून राज्याची निर्मिती केलेली दिसते असं मॅकेव्हेली सांगतो. म्हणजे राज्यपूर्वीची जी अवस्था होती ती भयावह स्वरूपाची होती, ती असुरक्षिततेची होती, अराजकतेची होती आणि त्यातून राज्याची निर्मिती झाली असं मॅकेव्हेलीने सांगितलं. दुसरं असं तो म्हणतो की राज्य ही मानवनिर्मित संस्था आहेत, ती कृत्रिम आहेत. कारण राज्य मानवनिर्मित आणि कृत्रिम संस्था आहे याच्या मागे त्याचं म्हणणं असं होतं की मानवाच्या स्वार्थी प्रवृत्तीतून अराजकतेची निर्मिती झालेली होती आणि ही परिस्थिती नष्ट करण्यासाठी माणसाने राज्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे राज्य हे काय कुणी दैवी वगैरे नाही आहेत, कुणी देवाने निर्माण केलेलं नाही आहेत, ती नैसर्गिक देखील नाही आहेत. राज्य हे कृत्रिम आहेत, कारण व्यक्तीने ह्या अराजकतेतून बाहेर पडण्यासाठी, स्वतःला संरक्षण प्राप्त करून घेण्यासाठी राज्याची निर्मिती केलेली आहे. व्यक्तिगत जीवन, त्याच्या संपत्तीच्या संरक्षणासाठी ह्या राज्याची माणसानेच निर्मिती केलेली आहे. राज्य हे मानवाने त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्याची निर्मिती नैसर्गिक नाही आहे, तर ती मानवनिर्मित आहे असं मॅकेव्हेली म्हणतो. तिसरं असं की राज्याचं हित आणि व्यक्तीचं हित तो फरक करतो. कारण राज्याच्या उदयाचं मुख्य कारण काय आहे, तर मॅकेव्हेली असं म्हणतो की समाजाचं सामान्य हित साध्य करणं हेच खरं राज्याचं मुख्य हित आहे. राज्य व्यक्तींनी मिळून बनल्यामुळे व्यक्तीच्या गुणांसारखंच राज्याचे गुण असतात. राज्यापुढे व्यक्ती गौण असते. व्यक्ती व इतर संस्थांनी राज्याच्या नियंत्रणाखाली कार्य केलं पाहिजेत. राज्याच्या हितासाठी व्यक्तीने स्वहिताचा त्याग केला पाहिजेत असं मॅकेव्हेली सांगतो आणि म्हणून राज्याच्या हितामध्येच व्यक्तीचं हित सामावलेलं आहे असा निष्कर्ष मॅकेव्हेली काढतो. त्याचबरोबर तो असं म्हणतो की मॅकेव्हेलीचा आपल्याला परिवर्तनावर विश्वास दिसून येतो. कारण मॅकेव्हेली राज्याच्या परिवर्तनशीलतेवर विश्वास ठेवतो
राज्याचा इतिहास हा मॅकेव्हेलीच्या मते उदय व अस्त यांचा इतिहास आहे आणि या परिवर्तनात एक निश्चित असा क्रम असतो जो ऐतिहासिक अभ्यास पद्धतीने समजून घेता येऊ शकेल. ऐतिहासिक प्रक्रियेत चांगली राज्य उदयाला आली, परंतु मानवाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे ही राज्य ऱ्हास पावली, त्यांचा नाश झाला. मॅकेव्हेलीने राजपुत्र किंवा राजा असेल तर मात्र ती राज्य सर्वश्रेष्ठ बनलेली आहेत हे देखील सांगितले जाते. ज्या राज्यामध्ये राजा किंवा राजपुत्र आहेत तीच राज्य सर्वश्रेष्ठ बनलेली आहेत असं मॅकेव्हेली म्हणतो. आणि म्हणून मॅकेव्हेलीचे ह्या वर्णनावरनं मॅकेव्हेलीने राज्याचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहेत. पहिला प्रकार तो असा सांगतो की शक्तिशाली राज्य, म्हणजे अशा प्रकारची राज्य, शक्तिशाली जी राज्य असतात, मॅकेव्हेली म्हणतो की ही राज्य कशी ओळखायची, तर अशा प्रकारची राज्य ही आक्रमक प्रवृत्तीची असतात. अशा राज्यांमध्ये नेहमी संघर्ष आणि युद्ध होत असतात. अशा राज्यात व्यक्तीऐवजी राज्याला महत्त्व प्राप्त झालेलं असतं आणि म्हणून अशी आक्रमक आणि शक्तिशाली राज्यांमध्ये स्थैर्य प्राप्त होतं, म्हणजे याला तो शक्तिशाली राज्य असं म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारची राज्य असतात त्याचं म्हणणं की ती दुर्बल राज्य असतात, म्हणजे अशा प्रकारची राज्य स्वार्थाने पीडित आणि युद्धाबद्दल उदासीन स्वरूपाचे असतात. साध्य कारणांनी आपसापसात भांडणारे असल्यामुळे जनतेमध्ये ऐक्य नसतं आणि अशी राज्य अस्थिर असतात. अशा राज्यांवर आक्रमण करून त्यांना सहज जिंकणं सोपं असतं. त्याला मॅकेव्हेली ह्या राज्यांना दुर्बल राज्य असं म्हणतो. मॅकेव्हेलीने मग राज्याचे उद्दिष्ट सांगितलेली आहेत. मॅकेव्हेलीच्या मते राज्याची 3 उद्दिष्ट असतात. पहिलं उद्दिष्ट तो असं सांगतो की राष्ट्रीय एकात्मता किंवा राज्याचं एकीकरण. मॅकेव्हेलीच्या मते इटलीचं स्वातंत्र्य, एकीकरण साधणं हेच मुख्य उद्दिष्ट त्याच्या विचारांमागे दिसतं. कारण मॅकेव्हेलीने जे विचार मांडलेले आहेत त्या काळात इटलीमध्ये अराजकता निर्माण झालेली होती, तिथे अनागुंती होती, संघर्ष होते, इटलीचं विभाजन झालेलं होतं आणि म्हणून मॅकेव्हेलीच्या विचारांमध्ये मुळात इटलीचं स्वातंत्र्य आणि एकीकरण कसं साध्य करता येईल हा विचार त्याच्या या एकूण विचारांच्या पाठीमागे दिसतो. त्याच्यामध्ये इटलीचं 5 राज्यांमध्ये झालेलं जे विभाजन होतं याच्या उलट त्याचं एकीकरण झालेली जी राज्य होती त्याच्या समकालीन काळामध्ये, ती म्हणजे फ्रान्स, इंग्लंड, स्पेन ही राष्ट्रराज्य ज्यांचा असणारा युरोपवरील प्रभाव यासारखेच इटलीचं एकीकरण करून इटलीला सामर्थ्यशाली राज्याची स्थापना करण्याची आवश्यकता मॅकेव्हेली मांडतो. म्हणून राज्याचं हे उद्दिष्ट असलं पाहिजेत. कारण मॅकेव्हेलीने एका बाजूला तो ज्या देशात राहत होता तो म्हणजे इटली, आणि इटलीची अत्यंत दुरावस्था झालेली होती. पण इटलीच्या बरोबर युरोपामधली जी दुसरी राष्ट्र होती ती म्हणजे फ्रान्स, इंग्लंड, स्पेन हे राज्य अशी विखुरलेली नव्हती, तर त्यांचं राष्ट्रराज्याच्या स्वरूपात ती त्यांचं एकीकरण झालेलं दिसतं. आणि म्हणून मॅकेव्हेली म्हणतो की त्यांच्याप्रमाणे इटलीचं सुद्धा एकीकरण होणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ राज्याचं हे उद्दिष्ट असलं पाहिजेत की राज्याने एकीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं हे राज्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. याशिवाय लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागणार नाही. कारण मॅकेव्हेलीचा विचार होता की राज्यात राष्ट्रीय एकात्मता असल्याशिवाय राज्यातील जनतेचं रक्षण, संरक्षण, सामाजिक व राजकीय विकास होऊ शकत नाही. म्हणून राष्ट्रीय एकात्मता, आणि आज बघा आधुनिक काळामध्ये प्रत्येक राज्य हे त्याच्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी मग वेगवेगळी प्रतीकांचा वापर करत असतात, वेगवेगळे स्मारकांचा, ऐतिहासिक स्थळांचा वापर करून ह्या राष्ट्रीय एकात्मतेची निर्मिती करत असतं. याचं उदाहरण द्यायचं म्हणजे भारताचं जर म्हटलं तर मग भारताचं राजचिन्ह, भारताचं राष्ट्रगीत, भारताचं राष्ट्रध्वज, भारताचे संविधान, नाही का, अशा अनेक बाबी ज्या आहेत की ज्यामुळे राष्ट्राची एकात्मता, राष्ट्रातील लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होण्यासाठी ह्या कारणीभूत असतात. आणि मॅकेव्हेली म्हणतो की राष्ट्राचं हे मूलभूत असं उद्दिष्ट आहे की त्यांनी आपल्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करावी. दुसरं तो असं सांगतो की संरक्षण. मॅकेव्हेलीच्या मते राजा असू द्या किंवा वरिष्ठ वर्गीय लोक
आणि सामान्य जनता ह्या तिघांनाही त्यांच्या सामर्थ्याच्या प्रमाणात सत्ता वाढवून दिली तर राज्यात योग्य समन्वय राहील आणि क्रांती होणार नाही. पण यामुळे राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर सुरक्षितता राहील. यासाठी त्याला प्रजासत्ताक पद्धती ही योग्य वाटते. कारण मॅकेवलीच्या मते राज्यातील हा वरिष्ठ वर्ग असेल, सामान्य जनता असेल किंवा राजा याच्यापैकी एकाला जर त्याची सत्ता वाढू दिली नाही, त्याला स्वातंत्र्य मिळालं नाही, तर तो काय करतो, तो क्रांती करायला तयार होतो, तो दुसऱ्या वर्गाबद्दल असंतुष्ट होतो. इतिहासाचा जर विचार केला तर अशाच कारणांमुळे आपल्याला क्रांती झालेली दिसते. आणि मॅक्युरी म्हणतो मग प्रत्येकाला त्याची सत्ता वाढवून देणं, त्यातून योग्य समन्वय राहील, म्हणजे जेणेकरून कोणताही वर्ग असंतुष्ट होणार नाही आणि क्रांती करणार नाही. याच्यामुळे जशी राज्याअंतर्गत सुरक्षितता निर्माण होते तशीच राज्याच्या बाहेरसुद्धा त्या राष्ट्रासाठी सुरक्षितता निर्माण होते. आणि मग याच्यासाठी मॅकेवली म्हणतो की कोणती शासन पद्धत योग्य असेल, तर तो म्हणतो की प्रजासत्ताक स्वरूपाची शासन व्यवस्था योग्य आहे. कारण या शासन व्यवस्थेमध्ये राज्यात स्थैर्य निर्माण होण्यासाठी लोकांना सत्ता देणं आवश्यक असतं आणि ती ही प्रजासत्ताक शासन व्यवस्था ही त्याच्यामध्ये देऊ शकते. म्हणजे दुसरं उद्दिष्ट मॅकेवलीने राज्यात सांगितलं ते म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. आणि तिसरं सांगतो तो मॅकेवली राज्याचं उद्दिष्ट सांगतो, तो म्हणतो की कायद्याचं राज्य. कारण त्याच्यामध्ये राज्याची स्थापना आणि ते टिकून राहण्याची जी क्षमता आहेत ह्या दोन्हींचा आधार कायदा व्यवस्थाच असतो. कारण मॅकेवलीच्या मते शासन कुठल्याही प्रकारचं असू द्या, कोणतीही शासन व्यवस्था त्याचा प्रकार असू द्या, राज्य हे कायद्याचंच असलं पाहिजेत. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीवर कायदा अवलंबून असणं हे धोक्याचं ठरतं. त्यांच्या लहरीपणावर कायदा अवलंबून असेल तर उद्या सत्ताधारी बदलले की त्यांचे कायद्यात बदल होतील आणि ते राज्याच्या एकात्मतेसाठी, सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरेल. म्हणून मॅकेवली म्हणते की कायद्याचं शासन व्यवस्था कोणती असू द्या, कायद्याचं राज्य असलं पाहिजे. कायद्यात सत्ताधाऱ्यांची लहर व्यक्त होता कामा नाहीत. कायदा हा जनतेच्या अडचणी सोडवणारा असणं आवश्यक आहे. मग ती राजेशाही असू द्या, हुकुमशाही असू द्या, लोकशाही असू द्या, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या शासन पद्धतीत कायद्याची समाज रचना तयार करणं शक्य असतं असं मॅकेवली म्हणतो. राजेशाहीतसुद्धा कायदाच सर्वश्रेष्ठ असला पाहिजेत. जरी मॅकेवलीने राजेशाही हा शासन प्रकार योग्य मांडलेला होता तरी तो म्हणतो की त्याच्यामध्ये सुद्धा कायदा हा श्रेष्ठ असला पाहिजे. नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होईल अशी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजेत. सगळ्या नागरिकांचे समान हित साधणारा कायदा हा नागरिकांना चांगल्या वर्तनाचं शिक्षण देत असतो, त्यातून नागरिक हा घडत असतो. म्हणून मॅकेवलीने कायद्याच्या राज्याची अपेक्षा त्यामध्ये व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. एकूणच मॅकेवलीने राज्याविषयी विचार मांडताना त्यांनी राज्यसंस्था ही कृत्रिम आहेत, राज्यापूर्वीची अवस्था ही संघर्षमय अस्थिरतेची होती आणि मग ती मानवनिर्मित संस्था आहेत आणि राज्यामध्ये व्यक्तिहितापेक्षा राज्याचं हित महत्त्वाचं असतं आणि शेवटी राज्यसंस्था ही परिवर्तनशील असते ह्या गोष्टींवर तो विश्वास ठेवतो. त्यावरनं तो राज्याचे शक्तिशाली राज्य आणि दुर्बल राज्य असे प्रकार करतो आणि मग राज्याची उद्दिष्ट सांगतो. राज्याचं उद्दिष्ट राष्ट्रीय एकात्मता, राज्याचं एकीकरण करणं असेल, संरक्षण करणं असेल, कायद्याच्या राज्याची निर्मिती करणं असेल, ही त्या राज्याची मुख्य उद्दिष्ट असतात. मग याच्या आधारावर मॅकेवलीने शासन संस्थांचं केलेलं जे वर्गीकरण आहे त्याची आपल्याला चर्चा करायची. जसं ॲरिस्टॉटलने राज्याचं परिवर्तन चक्र सांगण्यासाठी त्यांनी 6 प्रकार शासनाचे सांगितलेले होते. त्याचा आधार घेत मॅकेवलीने राज्याचे किंवा शासन संस्थेचं वर्गीकरण आपल्याला केलेलं दिसून येतं. ते वर्गीकरण काय होतं आणि त्याच्यामध्ये मॅकेवलीने काय भर घातली त्या संदर्भात आपण माहिती घेऊया ती पुढील भागामध्ये, पुढच्या तासामध्ये. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.